आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज सगळ्यात महत्त्वाचा जो आजार आपल्याला मानला जातो तो ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि त्याच्यानंतर आहे सर्वायकल कॅन्सर। म्हणजे पूर्वी आपल्याला टीबी, मलेरिया ही जी काही आजार होती की त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मृत्यूचा दर होता। परंतु आता आपली जशी जीवनशैली बदलली आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीचे औषधं आता ह्या सगळ्या कम्युनिकेबल डिसीजेसवर आले। परंतु आजही जर बघितलं असेल तर ह्या आपल्याला नवीन जे आजार आहेत विशेषतः कॅन्सरचे, आणि याच्यामध्ये कसं असतं की कॅन्सरमध्ये उपाय हा जो आहे की लवकर त्याचं निदान होणं ही सगळ्यात महत्त्वाची आहे। कारण याच्यामध्ये अशी फिक्स ट्रीटमेंट म्हणून आपण असं काही प्रोटोकॉल असं राहत नाही, आणि अर्ली डिटेक्शन झालं तर मग व्हेरियस प्रोटोकॉल वापरून आपण त्याच्यावर मात करू शकतो। आणि आपल्याला सगळ्या समाजामध्ये ही जनजागृती करण्याची आज वेळ आहे। विशेषतः महिलांमध्ये जे होणारे कॅन्सर आहेत, जे ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि आता जसं आपण सर्वायकल कॅन्सर बाबत बोललो, आणि दुसरा थ्रोट कॅन्सरचा जो आणखीन एक तिसरा महत्त्वाचे 3 आजार आहे याच्यामध्ये, आणि हे याच्यावर खूप मोठं काम करणे गरज आहे। आज आपण NSGचं एक त्यांचे सायक्लॉथॉन होती, या सायक्लॉथॉनला गेटवेपासून सुरुवात झाली। आता नवी मुंबईमध्ये आपण नेरूळला आलो आणि इथून पुढे ती पवईला आता जाणार आहे 100 किलोमीटरचं। मी सकाळी त्या सायक्लॉथॉनमध्ये पण सहभाग घेतला, इथपर्यंत सायकल केले, आणि एकूणच ह्या आजाराबाबत ह्या ज्या काही जी काही आपल्याला मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न आहे याच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी सगळ्यांनी पुढे येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। नवी मुंबईमध्ये ह्या कॅन्सरबाबत आपण खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं आहे। आज आता जवळजवळ 70,000 लोकांची आपण मास स्क्रीनिंग केली। दर आपण मला वाटतं 2 दिवस आपण शुक्रवारी आणि गुरुवार असे 2 दिवस आपण आपल्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये याची मोफत तपासणी केली जाते। ही मोफत तपासणी केल्यानंतर ज्याचे पॅप स्मिअर घेतले जातात, बाकीची एक्झामिनेशन केलं जातं, ब्रेस्ट एक्झामिनेशन आणि बाकीचे जे काय आहे, आणि त्याच्यानंतर जे काही संशयित आहेत त्यांना आपण टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे रेफर करून त्यांच्याबरोबर आपण एक टायअप केलेला आहे, आणि त्याच्यानंतर पुढे जे निदान झाल्यानंतर त्याला ट्रीटमेंट सुद्धा आपण दिलं, आणि एक 10 बेडचं केमोथेरपी वॉर्ड सुद्धा आपण नेरूळला सुरू केलं आहे। आणि अशा पद्धतीने मागच्या 6 महिन्यापासून आपण सुरू केलेल्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ आपण 70,000 मध्ये 6 ते 7 केसेस ह्या आपल्याला आढळून आल्यात की ज्यांना माहीत नव्हतं की त्यांना कॅन्सर आहे। म्हणजे 7 कुटुंबामधला आपण जे काही मोठा येणारा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न, तो तातडीने त्याच्यावर मात करू शकलो। अशाच पद्धतीने मला वाटतं की सगळं जर आपण माणसांचं, सगळ्या पॉप्युलेशनचं, आपल्या लोकसंख्येचं जर स्क्रीनिंग केलं, त्यांची तपासणी केली तर निश्चितपणे ह्या आजारावर आपण एकत्रपणे मात करूया। तर मी सर्वांना आव्हान करणार आहे की आपण आपल्या नजीकच्या हॉस्पिटलमध्ये जावे, खाजगी हॉस्पिटलमध्ये जा, सरकारी हॉस्पिटलमध्ये जा आणि तपासणी करून घ्या। मेजर संदीप पुण्यकृष्ण अशोक चक्र साइक्लोथॉन और सर्वाइकल कैंसर अवेयरनेस ड्राइव की शुरुआत की है। ये 3 दिन की हमारी मुहिम है, जिसमें पहले दिन हमने 100 किलोमीटर की दूरी को मुंबई के अंदर ही तय किया, जहाँ पे हमने प्लान किया है कि 2 लोकेशन में, जिसमें एक लोकेशन आपकी नवी मुंबई ही है, वहाँ पे हमने स्ट्रीट प्लेस का या नुक्कड़ नाटक का आयोजन किया था, जिसमें कि किम्स हॉस्पिटल के डॉक्टर्स भी इन्वॉल्व थे, और कुछ जगह हमारे स्टूडेंट बॉडी से लोग आ रहे हैं जो कि इसके सर्वाइकल कैंसर के बारे में हमें लोगों को जानकारी देंगे। सर्वाइकल कैंसर को से रोकथाम के लिए वैक्सीन उपलब्ध है। ज़्यादातर सारे के सारे सरकारी हॉस्पिटल्स और सारे के सारे प्राइवेट हॉस्पिटल्स में ये सुविधा उपलब्ध है। अगर किसी को कोई सिम्टम होता है या फिर कोई स्वस्थ इंसान भी है तो इसके बारे में, इसके लिए एक स्मीयर टेस्ट नाम का एक टेस्ट होता है, जिस टेस्ट से ये पता लगाया जा सकता है कि आपको अर्ली स्टेजेस में डिटेक्शन हो जाए। तो इन्हीं सब चीज़ों को मद्देनजर रखते हुए और अपने शहीदों को श्रद्धांजलि देने के लिए हमारा NSG डे भी आ रहा है, तो उसी की शुरुआत और उसी की मुहिम को जारी रखते हुए हमने ये इस साइक्लोथॉन का और सर्वाइकल कैंसर अवेयरनेस ड्राइव का आयोजन किया। तो नागरिकों को क्या आह्वान करेंगे? अब मैं यही बात करूंगा सबसे कि जितने भी लोग हैं जिनको आज हमारे माध्यम से या फिर अदरवाइज सर्वाइकल कैंसर के बारे में जानकारी जिनको पता चली है, वो ज़्यादा से ज़्यादा लोग के बीच में शेयर करें, और अपने घर की जो महिलाएं हैं, बेटियां हैं, उनको नज़दीकी हॉस्पिटल में ले जाके उनका, या तो अगर उनकी उम्र 14 से ज़्यादा हो चुकी है तो उनका स्मीयर टेस्ट करवाएं, और अगर उनकी उम्र कम है तो उनका HPV का वैक्सीनेशन करवाएं।